ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तर ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को शिवनेरी सब्सक्राइब जळगाव करो संघ आपण और आपल्या बेल आघाडीचे आइकन को फलंदाज दबाना पाठवायचे बिल्कुल मत मैदानामध्ये. भूलना। चला या ठिकाणी पेनल्टी घ्यायची का? तर दोन्ही संघांना विनंती आहे आपापले 12वे खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. सामन्याच्या पंचांमध्ये कोणताही प्रकारचा बदल नाही आहे. पुन्हा एकदा आपल्याला संतोष सोनार सर आणि नरेश साखरे सर यांच्यासह आपल्याला मैदानामध्ये राहावं लागणार आहे. रवी सकट आणि नितीन अंकल ही जोडी मैदानामध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला दिसेल. थोडासा बदल आपण तर गोलंदाजीसाठी मला वाटतं गौरव यांच्याकडे नोहित पटेल यांनी जो चेंडू पूर्णपणे दिलाय. नाही बाटली नाही नितीन आणि रवी स्ट्राईकला आहे. आणि सर्व संघांना विनंती आहे आपण आपले पाण्याचे मोकळे जार ते जमा करायचे आहेत. पाण्याचे मोकळे जार सर्व संघांनी या ठिकाणी जमा करायचे आहेत. दाने सर, साहेबराव दाने सर कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर पंचांचा इशारा आलाय. सुरेख फाटका मित्रांनो अंधी आप खेळला गेलाय. चेंडू अगदी सीमारेषा पार चौकार, पहिला चौकार आणि एक चांगली सुरुवात. रवी सकट आहे. आज थोडासा बदल आपण बघितला जो बॅटिंग ऑर्डर मध्ये केला गेलाय. रवी सकट आज वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेत. चांगली सुरुवात देत आहेत. गौरव तयार असणारे. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी पूर्णपणे दिसेल. यावेळेस बिगिट केला आहे परंतु या चेंडूला अंतर असेल. आपलातून झेल मित्रांनो. यावेळेस अप्रतिम झेल दीपक सीमेरेषेवर आणि चौकारानंतर रवी सकट मात्र बाद. तर देवा मैदानामध्ये आलाय. तर देवा म्हातार देव असं त्यांचं काहीसं नाव आहे. पण देवा नाव शोभतंय, काही अडचण नाही. नितीन अंकल यावेळेस स्ट्राईक एंडवर. सुरेख चेंडू मला वाटतं बॅटेचा स्पर्श यावेळेस झालेला होता परंतु
एक अवघड झेल त्या ठिकाणी यष्टीरक्षक जर बघितले आपण सारंग बुरुडे आपल्याला दिसतील. अर्जुन स्लिप मध्ये आहेत. वैभव गलीमध्ये पॉइंट मध्ये भरत भालेराव. मिड ऑफ मध्ये केशव बुरुडे. डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला आहे नितीन अंकल. हलकस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रोहित इमिजिएट या ठिकाणी नुकसान भरपाई देखील करावी लागेल. पळून 2 धावा पूर्ण. धाव पळकावर असणारे त्या 6 धावा. बघूया पुढचा चेंडू गौरव यांचा. यावेळेस टॉप आहे चेंडू हवेत आहे. झेल अवघड होणार आहे. चेंडू यावेळेस सटकतोय फाईन लेग मध्ये. चांगलं काम परंतु त्या ठिकाणी मला वाटतं 2 धावा नक्की वाचवलाय. मेहताब सर यांचं बॅकअप त्यांना होतं. या 2 धाव्यांमुळे वाढती धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. आघाडीचा फलंदाज गमावल्यानंतर देवा आणि नितीन अंकल यांच्यावर संघाची धुरा आणि सर्व भार जो येऊन पडला गेलाय. यावेळेस चेंडू स्क्वेअर लाईनच्या दिशेनं सरळ फरार चौकार आला गेला आणि पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली. एक षटका अखेर 1 बाद 12 शिवनेरी देडगाव संघ. तर पहिलं षटक संपते मित्रांनो. 12 धावा धावपळकावर आहेत आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी दीपक. एक डाव्या हाताचा सुरेख गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीला आलेला आहे. स्ट्राईक एंडवर देवा आणि नॉन स्ट्राईक एंडवर नितीन अंकल. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी केशव लॉंग ऑफ मध्ये तैनात असणारे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धाव संख्या 13. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू झालेला आहे. याही नंतर एक सामना शिल्लक असणार आहे. जगदंबा 11 प्रवरा संगम विरुद्ध भैरवनाथ वडाळा. तो सामना मात्र आजच्या सत्रातील शेवटचा असेल. मैदानात जाऊ मित्रांनो. यावेळेस दीपक तयार. मिड विकेट कडे मारलेला फटका आहे. 1 बाउन्स. नक्की चौकार मिळणार. 4 धावा. सतरा धावा. तर धावपळक काहीस सरकलंय. 17 धावा धावपळकावं लागलेत. एक नितीन अंकल सारखा एक अनुभवी आणि तगडा फलंदाज मैदानामध्ये आहे. सुरेख यॉर्कर चेंडू होता. यावेळेस यष्टी रक्षकाकडून होणारी चुकी. सीमेरेषे लगत या चेंडूला रोखलं जाईल. अर्जुन असणार आहे. पळून 2 धावा पूर्ण. या 2 धाव्यांमुळे वाढती धाव संख्या या ठिकाणी 19. त्या अकॅडमीच्या सरांची काय नाव होती ते 2?
एक बरदार फटका या ठिकाणी पूर्णपणे मारला जातोय. 25 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या फलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे कोणती जोखीम आतापर्यंत पत्करल्या गेली नाही. नितीन अंकल एक शांत डोक्याने या ठिकाणी फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी. दीपक तयार. फुटा चेंडू यावेळेस कॅप्टन मोहित पटेल जे चेंडू मागे येतील. एक सिंगल मात्र या दरम्यान पूर्ण केली जाते. 26 धावा. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असणार आहे. बिग हिट केलाय देवा पावर. मोठा षटकार आणि या षटकाची मात्र समाप्ती. 2 षटका अखेर 32 धावा. मी काय म्हणतो एखादी 2 बॉल रोल करा म्हणा. हे पोरं ते बॉल हातात घेणार नाही बरं का. जर धावा जास्त झालं ना दाने सर हे बॉल हातात घेणार. रोल करायला देऊ पण या इथं एक मॅच बाकी आहे पूर्ण. एका शेवटची मॅच नाही ना. घेत नाही म्हणून आहे ना. तर बघूया सारंग बोरुडे यांच्याकडे चेंडू या ठिकाणी दिला गेलाय. तिसरा बदल दिसेल. सुरेश चेंडू एक गुडलेनचा स्पॉट. एक साधारण उंची वेग मात्र आपलातून होता. डिफेन्स करताना पूर्णपणे नितीन अंकल जो चुकतोय. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात या ठिकाणी तिसऱ्या षटकाची. धाव फलकावर 32 धावा ज्या पूर्णपणे लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू होतोय. तर दोन्ही संघांचा जर विचार केला मित्रांनो तर दोन्ही संघांना हा महत्वाचा सामना आहे. सुरेख असा चेंडू. फेरबदल असा असणार आहे मित्रांनो यावेळेस बाउन्सर प्रकारातला चेंडू फेकला गेलाय. एक अस्त्र या ठिकाणी उसालत्या चेंडूचं वापरला गेलंय. चांगले विचार. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सारंग बुरुडे. धाव संख्या स्थिर 32. मिस टाइम इथे यावेळेस संधी असणार आहे. मैताब सय्यद जेल सोडतोय. तर एक मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिलं गेलंय. गोलंदाजानं केलं आणि क्षेत्ररक्षकानं गमावलंय. अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे. एक सिंगल देखील खर्च केला गेली. 33 धावा धाव फलकावर असणार आहे. अमोल शिंदे यांचं आगमन आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. सारंग तयार. चांगली गोलंदाजी मित्रांनो. फुलटा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेमध्ये जोरदार फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. 100% या ठिकाणी जर बघितलं तर धावबादचं अपील केलं जात आहे. थांबा 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 थांबा. यावेळेस अगदी तर पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागितलेली राहत. तुम्ही थांबा प्रश्न तुम्ही नका येऊ. तर तोपर्यंत जगदंबा 11 प्रवारा संघ आणि भैरवनाथ वडाळा दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय.
भैरवनाथ वडाळा आणि प्रवरा संगम. तर या ठिकाणी फलंदाज बाद असणार आहे. तर चांगल्या क्षेत्ररक्षणाचं फल म्हणलं जाईल, कारण जोखीम मात्र पत्करली गेली होती. मला वाटतं तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी नितीन अंकल यांचा बळी मात्र जो गेलाय. आबा डाव्या हाताचा फलंदाज यावेळेस मैदानामध्ये येतोय. मला वाटतं वडाळा आणि प्रवरा संगमला सामना खेळायचा नाही वाटतं. नाही, तशी काही अडचण असेल तर आम्हाला येऊन सांगा. तिसरा कॉल होता. तर बघूया सारंग तयार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि खूपसा बाहेर असणार आहे. पंच सोनार सर अगदी आरामात या चेंडूला जे खराब देत आहेत. 36 धावा धाव फळकावर आहे. प्रवरा संगम यायचंय. तर बघूया सारंग तयार आहे. मित्रांनो, तिसऱ्या षटकाचा खेळ या दरम्यान चालू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर झेलबाद अपील आणि फक्त अपील आहे. यावेळेस यष्टीरक्षक अर्जुन जरा जास्त असतोय, परंतु चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये काहीसं रोखलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय. तर या ठिकाणी अमोल शिंदे आहेत, त्यांना विनंती असणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकच करून घ्यायचंय. आणि बघूया कोण असणार आहे आजच्या शेवटच्या सामन्याचा टॉस का बॉस. आहे का कोई नाही? तर बघूया. सारंग मैदानात तयार आहे. डाऊन द ग्राउंड एक ग्राउंड स्ट्रोक लॉंग ऑन कडे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. धन्यवाद. तर वडाळा संघ टॉस का बॉस थोडा वेळ घेतो. तर नाबाद असणार आहे. हा फलंदाज मात्र नाबाद. तर मला वाटतं 2 धावा ज्या पूर्णपणे आता दिल्या जातील. धाव संख्येत वाढ या ठिकाणी 38 धावा. नवीन गोलंदाज या ठिकाणी अगदी चौथा गोलंदाज मोहित पटेल सर जे वापरतायत वैभव यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. देवा एका दिशेने असतील. आबा एक अनुभवी फलंदाज यावेळेस मैदानामध्ये पाठवला गेलाय. सुरेख फ्लिक करतोय चेंडू. एक साधारण उंचीनं सीमारेषा ओलांडणार षटकार.
एक स्वागत या ठिकाणी वैभवचं षटकारानं झालंय. धाव संख्या 44. चौथ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये बघतोय. पाच षटकांचा सामना आहे. महत्वाची गोलंदाजी या ठिकाणी वैभव करतोय. यावेळेस इनसाइड एज आणि त्रिफळाची देवाबाद. तर पहिल्या चेंडूचं अपयश मात्र या चेंडूवर झाकलं जाईल. षटकार नक्की मारला परंतु त्यानंतर वैभव यांचा हा सुरेख चेंडू आणि एक चांगला फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय. तर हिरामन नवीन फलंदाज येतोय. एक चांगला खेळाडू मित्रांनो. यष्टी रक्षण गोलंदाजी फलंदाजीशी बरेच कामं तो संघामध्ये करत असतोय. यावेळेस फलंदाजीची जबाबदारी मैदानामध्ये रोहित पटेल कॅप्टन कूल ज्यांना म्हणलं जातं. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय. वैभव तयार आहे. पुढचा चेंडू पूल केलाय. एक साधारण फटका असणार. या मागे दीपक चेंडू मागे आलाय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण केला गेलाय. चांगला ताळमेळ यावेळेस मैदानामध्ये दिसलाय. 44 धावा 44. 46 म्हणून राहिली. हा माफ करा 46 धावा. फुटा चेंडू आणि आरामात मारला गेला आणि खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो. 2 धावा आणि एक संधी या ठिकाणी जी पूर्णपणे सुटली. 2 धाव्यांमुळे वाढती धावसंख्या 48. 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि हिरामन अगदी प्रत्येक चेंडूवर धाव जमवतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका आहे. त्या ठिकाणी रोहित आहे. सुरेख थ्रो मित्रांनो. यावेळेस मात्र एका धावेवर समाधान मानलं गेलंय. 49 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे. आबा स्ट्राईक एंडवर. सुरेख एक ऑफस्टमच्या बाहेर डीप यॉर्कर. यावेळेस आपण काहीसे प्रयत्न केले. अर्थात एक मिस टाइम फटका परंतु एक सिंगल या दरम्यान घेतल्या गेली. पंच साखरे सरांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 50 धावा पूर्ण. 4 षटका अखेर. 5 षटकांचा सामना आहे. एक अर्धशतक या ठिकाणी पूर्णपणे धावफलकावर लावलं गेलंय. सतीश वाघमारे सर यांचं देखील आगमन आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. सारंग बोरुडे यांच्यावर विश्वास टाकला गेलाय. तर शेवटचं षटक असणार मित्रांनो. अगदी सारंग बोरुडे यांच्या स्वरूपामध्ये ही गोलंदाजी मैदानामध्ये टाकली जाईल. स्ट्राईक एंडवर जर बघितला आबाय एक डाव्या हाताचा फलंदाज आणि हिरामन त्यांना साथ देताना मैदानामध्ये पूर्णपणे दिसतोय. बिगिट केला आहे. चेंडू काही काळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज झेल सोडलाय मित्रांनो आणि षटकार गेलाय. अवघड झेल टिपताना आपण दीपकला बघितलंय. सोप्या झेल मात्र सुटलाय. 56 धावा. आता 56.
धाव फळकावर आणि आबाला मिळालेलं जीवदान. बघूया सारंग तयार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर असणारे हा चेंडू मात्र खराब दिला जातोय. 57 धावा धाव फळकावर पूर्ण केल्या गेल्यात. अगदी महत्वाच्या क्षणी आपण बघितलं आबा यांना जीवदान मिळालेलं आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. बघूया शिवनेरी देडेगाव संघ किती मोठं धावांचं आव्हान या ठिकाणी MGP भेंडा संघाला देतोय. समोरासमोर मारलेला हा फटका. दीपक सुरेख क्षेत्रक्षण चांगलंच आहे. फेकाफेकी झाली मित्रांनो. तर 2 धावा या दरम्यान पूर्ण झालेल्या 2 धाव्यांमुळे 59 धावा 59 रन्स ऑन अ बोर्ड. बघूया सारंग तयार. सुरेख फटका. आता संधी नाही. आता संधी असणार नाही. चेंडू आकाश मार्गे फरार. षटकार. 6 धावा. धाव संख्या 65. भैरवनाथ वडाळा संघ आपला निर्णय कळवायचा आहे. भैरवनाथ वडाळा संघ आपला निर्णय कळवायचा आहे. तर गोलंदाजी करणार आहे. धन्यवाद. तर आपल्याला विनंती असणार आहे आपण हा सामना संपल्यानंतर म्हणजे अजून वेळ आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅटीचा स्पर्श अगदी बॅटीची कड घेऊन चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये जातोय. एक सिंगल मिळेल. 66 धावा धाव फळकावर असणार आहे. तर शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. बॅटीची कडे यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण स्लिपमध्ये अर्थात झेल होणार नाही कारण एक साधारण अंतरावर हा चेंडू जो पडलाय. सिंगल मिळेल. 67 धावा झालाय. शेवटचा चेंडू सारंग बोरुडे यांचा. बघूया आबा स्ट्राईक एंडवर शेवटचा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर एक खराब कलेक्शन या ठिकाणी इष्टी रक्षकाचं. तर एक सिंगल मिळत आणि षटक संपेल. या ठिकाणी षटक जे संपल्या गेलंय. तर 5 षटका अखेर 68 धावा झालेल्या आहेत आणि 69 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी MGP भेंडा संघासमोर ठेवलं गेलं.
शिवनेरी देडगाव संघ थोडस सहकार्य करायचं या ठिकाणी. विनंती असणार आहे नितीन अंकल, यानंतर एक सामना घ्यायचा आहे आम्हाला. लखन सकट आबा थोडस सहकार्य करायचं आहे, यानंतर एक पूर्ण सामना घ्यायचा आहे. लखन सकट थोडस सहकार्य. आणि रोहित पटेल सर, आपल्याला विनंती असणार आहे, आपण देखील आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. रोहित पटेल सर, आपण आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे, थोडस सहकार्य करा. एक सामना घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, या ठिकाणी विनंती असणार आहे. पंच तुम्ही आवाज देत चला. आपण पण जय. तर स्वतः कॅप्टन पुन्हा एकदा मैदानात, रोहित पटेल आणि केशव. केशवच आहे ना का दीपक आहे? केशव आहे, धन्यवाद. तर केशव बोरुडे मैदानामध्ये येतील. रोहित पटेल, केशव. तुम्हाला लागत का? बाय बाय बाय, मी म्हणतो एवढे काय प्रयत्न चालले, गाणे चांगले लावा फक्त. सचिन. तर मैदानामध्ये जाऊ मित्रांनो. यावेळेस कॅप्टन कोहली, स्ट्राईक एंड वर रोहित पटेल, नॉन स्ट्राईक एंड वर केशव, गोलंदाज सचिन. आणि 69 धावा, एक मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. बघूया पहिला चेंडू. सुरेख सुरुवात देखील दिसेल. यॉर्करचा वापर यावेळेस ऑप्शनच्या बाहेर, निर्धाव चेंडून सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. शिवनेरी देडगाव संघ, MGP भेंडा संघ, दोन तगडे संघ एकमेकासमोर उभे असणार. बघूया. सचिन पुन्हा एकदा तयार, स्ट्राईक एंड वर रोहित पटेल. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये एक सुरेख फटका आणि देवा त्या ठिकाणी हजर असणार आहे. आरामात हा चेंडू आणला जातो, एक सिंगल. धावा उभारण्यासाठी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. पंच आवाज देत चला. पंचच तिकडे राहिले का? काही अडचण नाही. तर दुसरा चेंडू केशव बुरुडे यावेळेस स्ट्राईक एंड वर. बघूया. केशव पूल केलाय, नो बॉल दिलाय, चेंडू फरार, चेरन षटकार. पुढचा चेंडू फिनिशचा असेल आणि
बघूया केशव बुरुडे या फ्रीडचं काय करतोय मैदानामध्ये. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण MGP बेटा संघ बघतोय. अरे आपली माणसं कुठे आहेत. तर बघूया फ्रीडचा चेंडू सुरेख एक हेलिकॉप्टर या ठिकाणी उडतोय मात्र लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. नितीन अंकल हजर चेंडू आडलाय. एक सिंगल मिळेल. धावपळकावर असणार त्या 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. यावेळेस नोहित पटेल कॅप्टन जे पूर्णपणे स्ट्राईकला असणार आहे. कशी वाचवायची. मिड विकेटकडे एक जोरदार फटका आहे. त्या ठिकाणी नितीन अंकल एक क्वालिटी क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव संख्या 10. सचिन पुन्हा तयार. लॉंगनकडे मारलाय फटका. यावेळेस संजय यांचं खराब क्षेत्ररक्षण. मला वाटतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आरामात 2 धावा. तर प्रत्येक धावेला महत्व आहे मित्रांनो आणि मैदानात चुकीला माफी नाही. 2 धाव्याने वाढते धावसंख्या 12 आणि एक घातकी अंक 12. बघूया कोणाचे वाजतात 12. शेवटचा चेंडू बिग हिट केलाय. बिग हिट केलाय. चेंडू गगन भरारी. गगन चुंबी षटकार. एकोणसत्तर धावांचा पाठलाग आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. केशव बोरुडे आणि नोहित पटेल आघाडीचे दोन्ही फलंदाज. एक चांगली सुरुवात. गोलंदाजीमध्ये बदल. रवी सकट यांच्याकडे चेंडू दिला जातोय. एक खास अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आपल्याला दिसेल. पंच आवाज देत चला. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. शापल लाईन वर येतोय. पंचांचा आणि कोणता इशारा नाही. तर निर्धाव चेंडू. चांगला चेंडू आणि चांगली सुरुवात या ठिकाणी. धावसंख्या दरम्यानच्या काळामध्ये स्थिर असणारे 18 धावा. गोलंदाज तयार. कव्हर मध्ये मारलेला फटका आहे आणि या वेगाचा वेग चेंडूचा वेग मात्र या ठिकाणी संजयनं कमी केलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण. देवानं बॅकअप देखील
या ठिकाणी वेळेत दिलाय. धन्यवाद अशोक पानकडे सर. धाव संख्या 19. स्ट्राईक एंडवर आता केशव बुरुडे. बघूया. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असणारे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रवी सकड यांची सुवर्ण गोलंदाजी मैदानात दिसेल. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 1 डाव मात्र खर्च केलेली आहे. रवी तयार. पुढचा चेंडू केशव यांच्यासाठी. यॉर्करचा चेंडू. अर्थात या चेंडूवर खोदकाम होणार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देवा असणार. दुसऱ्या धावेचे प्रयत्न. पळून 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं वाढती धावसंख्या 21. चांगली गोलंदाजी रवी. सुरेख चेंडू मित्रांनो. अफलातून गोलंदाजी. फलंदाजांवर दबाव वाढवण्याचं काम या ठिकाणी अगदी उत्कृष्टरित्या गोलंदाज रवी सकड मैदानामध्ये करतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. तर काहीसा रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मंचावर येईल रवी सकट आणि नवीन समालोचक जयंता मोरे. सुरेख गोलंदाजी. सुरेख फटका या दरम्यान. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, परंतु देवा यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. एक चांगल्या षटकाची समाप्ती. 22 धावा धावफलकावर आणि मला वाटतं फक्त 4 धावा खर्च केल्या रवी सकड या गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी. मुंबई बोलते काय बोलते आपलं बरं गरीब आहे सेकंड लास्ट बॉल टू गो. तर देडगाव एक्सप्रेस विनोद यांच्या हातात चेंडू दिला गेला. तिसरा बदल. टॉप एज चेंडू हवेत. जेल घेण्याची संधी. फलंदाज बाद. देडगाव एक्सप्रेस धावण्यास सुरुवात करते. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का या ठिकाणी दिला गेलाय.
एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद. नवीन फलंदाज दीपक, हा देखील डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये येईल. मोहित पटेल यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी येऊन पडले. सुरेख सुरुवात. बघूया. 17 चेंडू 47 धावा. सतरा चेंडू 47 धावा. चला पंच आवाज देत चला. फिडिंग आहे ना ते लखन सकट 2 दिवस फिडिंग लावीन. खूप उसळलाय चेंडू. पडमार पद्धतीतला तात्काळ नो बॉल दिला गेलाय आणि पुढचा चेंडू अर्थात ब्रिडचा असेल. तर एका धावेची भर. यावेळेस 17 चेंडू आणि 46 धावा. बघूया मोहित पटेल या ब्रिडचं काय करतायत. सुपर हिट, फ्रे हिट. सुरेख चेंडू. तर मित्रांनो यामुळे याला एक्सप्रेस बनलं जातं. वेगवान गोलंदाजी मैदानामध्ये. बघूया विनोद. बॅटीचा स्पर्श. भाग्य मोहित पटेल यांच्या पाठीशी असणार आहे. चेंडू पाणार चौक. तर मित्रांनो या चौकारामुळे मैदानातील काहीशे गणित जी बदलली जात आहेत. 15 चेंडूंमध्ये 42 धाव्यांची गरज. 15 चेंडू 42 धावा. मोहित पटेल. लेग स्टंपच्या बाहेर यावेळेस सोडून दिला. अवांतर धावेचा इशारा पंच नरेश साखरे सरांचा आपल्यापर्यंत आलाय. या ठिकाणी एक सिंगल. धाव संख्या 28. 15 चेंडू 41 धावा. बिग हिट केला. यावेळेस चेंडू गगन भरारी. नाही नाही नाही. रवी सकाट सुपर क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. एक अवघड प्रसंग या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला दिसणार आहे. 14 चेंडूंमध्ये 41 धाव्यांची गरज. फुलटा चेंडू मध्यम गती. यावेळेस चेंज ऑफ पेस. काहीसा अंगलट येतोय गोलंदाजाच्या. षटकार. हर ढीमरा कीने में
दीपक यांचा पहिला षटकार. धाव फलकावर 34 धावा. पुन्हा एकदा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार. तर बघूया विजयाचं आव्हान या ठिकाणी कमी केलं जात आहे. रवी सकडी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास. पुढे सरसावला कव्हरच्या दिशेमध्ये. चेंडू वन बाउन्स टू डिफेन्स. चौकार मात्र जोरदार हल्ला बोल या ठिकाणी एमजीपी भेंडा संघाने केलेला आहे. 11 चेंडू 25 धावा. बघूया कट केला यावेळेस 2 क्षेत्ररक्षक आणि अत्यंत खराब क्षेत्र. एक चौकार या ठिकाणी मिळाला. क्षेत्ररक्षकाचं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दिसलं गेलंय. 48 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. सारंग पुढे सरसावला यावेळेस आउट ऑफ द पार्क. आउट ऑफ द पार्क. चटकार चटकार 6 रन. चोपन्न धावा लागल्या गेल्यात. सारंग कायसा सुरू झालेला आपल्याला दिसेल मैदानामध्ये. 9 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू लॉंग ऑफ कव्हरच्या मधोमध मारलेला फटका आहे. देवा येतोय. देवाचं सुरेख क्षेत्ररक्षण. पळून 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांमुळे वाढती धाव संख्या आता 56. बघूया रवी तयार. विजय महत्वाचा मित्रांनो. आणि या विजयासाठी चाललेली झुंज मैदानामध्ये शिवनेरी दडगाव विरुद्ध एमजेपी भेंडा. डाऊन द ग्राउंड फटका मारला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणारे चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस एक सिंगल मात्र
पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. 7 चेंडू 12 धावा. 7-12. 7-12चा उतारा, 7-12चं समीकरण मैदानात असणार आहे. 7 चेंडू 12 धावा. स्ट्राईकला दीपक. रवी तयार. 7 चेंडू 12 धावा. सुरेख चेंडू मित्रांनो. या षटकाचा शेवट एक निर्धाव चेंडून पूर्णपणे मैदानामध्ये झालेला. 6 चेंडूंमध्ये 12 धाब्यांची गरज. प्रति चेंडू 2 धावा मात्र घ्याव्या लागतील. आयोजक कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय निरंजन भाऊ डहाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू 12 धावा. वडाळा संघ आपण तयार राहायचं बरं का क्षेत्ररक्षण. शाबास सचिन सर. आणि प्रवरा संगम आघाडीच्या फलंदाज तयार ठेवायचे बरं का. अगदी शेवटच्या क्षणी आता लक्ष्मण सकट तालुक्याचा चॉकलेट बॉय. हे मोठी जबाबदारी. 6 चेंडू 12 धावा. कट केला. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू हिलमत कडक चौकार. टॉप स्टंपच्या बाहेरच्या या चेंडूला चौकारामध्ये बदलून टाकलंय ते सारंगनं. पाच चेंडू 8 धावा. फुटा चेंडू आहे. देवा यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू मागे येतोय. दुसऱ्या धावेचे प्रयत्न या ठिकाणी. आरामात 2 धावा पूर्ण. 4 चेंडू 6 धावा. धावांसाठी धाव धाव. 4 चेंडू 6 धावा. सूर्यकिरण यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं नितीन अंकल चेंडू मागे येतोय. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचे प्रयत्न. तीन चेंडू शाबाश 4 धावा. तीन चेंडू 4 धावा. पूल केला. स्क्वेअर लेग. पॉवरफुल ब्युटीफुल चौकार.